श्रमगीता मेडिटेशन श्रमाध्याय 12 श्रम संस्कार मुक्त अभंग पहिला। श्रम आहे उद्धार ओळखे ते शरीर, जीवन सुधार कराया श्रम नाही बराया। याचा श्रमार्थ असा आहे की या पृथ्वीवरती माणसाचा उद्धार करणारा एकच आहे, तो आहे श्रम। माणसाने कितीही बडाया मारल्या, कितीही पुण्य केलं, तरी त्याचं जे उद्धार आहे तो श्रमच करणार। त्यांनी कामच नाही केलं तरी, त्यांनी परिश्रमच नाही घेतले, त्यांनी मेहनत केली नाही, म्हणजे काय, त्यांनी संसार सुखाचा केला नाही तर त्याला मोक्ष मिळणार नाही। या पृथ्वीवरती या कलियुगामध्ये एकच पुण्य उरलं आहे, ते म्हणजे श्रम करणं। श्रमाशिवाय दुसरं पुण्य नाहीये। पापाची रूप अनेक आहेत आणि या पापाच्या रूपांना श्रम हा बांध घालतो। श्रम हे जसं एक पुण्य आहे तसं दुसरं पुण्य आहे स्वच्छता। दोन पुण्य सोडले तर आता या कलियुगामध्ये दुसरं पुण्य नाहीच आहे आणि या दोन्ही मिळून तुम्हाला मोक्ष मिळतो। हा मोक्ष हा तुम्हाला जरी शरीर देणारा असला तरी शरीराची ओळख ही श्रमाची आहे। तुम्ही बघा ना, जेव्हा जाता कुठे आणि कोणतरी तुम्हाला म्हटलं तुम्ही काय करता राव, तुम्ही म्हणता मी नोकरीला आहे, मग तुमच्या कुठे नोकरी करता, तुम्ही वॉचमन आहे, बरं बरं। दुसरा विचार, तुम्ही कुठं आहे, तो समजा तुम्ही चांगल्या ठिकाणी कामाला असं, मी बँकेत आहे, बँकेत काय करता, तर मी कारकून आहे, कॅशियर आहे। म्हणजे श्रमाची रूपे जर आणखी असली किती, तर तुमच्या शरीराची ओळख कोणाची आहे, श्रमाची आहे। तुम्ही कोण आहेत, शिपाई आहे, तुम्ही कोण आहेत, डॉक्टर आहे, तुम्ही कोण आहेत, पोलीस आहे, तुम्ही कोण आहे, न्यायमूर्ती आहात, तुम्ही कोण आहात, पंतप्रधान आहात। म्हणून तुमच्या शरीराची ओळख ही श्रमाचीच आहे। तुम्ही कितीही काय सांगा, कोणीही काय म्हणू दे, श्रमाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाहीच। जीवन सुधार करायला तुम्हाला श्रमाशिवाय दुसरा कोण मित्र आहे, सांगा मला। या पृथ्वीवर श्रम नसते तर माणसाचा जीव मेटाकुटीस आला असता। विचार करून करून त्याची डोकं फुटायची पाळी आली असती, लढाया झाल्या असता, मारामाऱ्या झाल्या असता, फसवणूक तर होतच आहे समजा, त्याच्यापेक्षा भारी फसवणूक झाली असती आणि सगळीकडे सैराचार मागला असता, भ्रष्टाचार मागला असता। आता भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी आहे, म्हणजे अंकुश मध्ये आहे तसं, परंतु जर श्रमच नसता, श्रमाला जर काम करणारे हातच नसते, हाताला जर काम करणारा श्रमच नसता, तर मग या पृथ्वीवरती खरं कलियुग। श्रम हे म्हणजे बडाया मारत नाही, हे श्रम तुम्हाला बडाया मारून सांगत नाही की मी मोठा आहे, मी असं आहे, मी तसं आहे। श्रम तुम्हाला करून दाखवतोय। काय करून दाखवतो श्रम तुम्हाला, काय करून दाखवतो म्हणजे तुम्ही जे काम करता त्याचा मोबदला देतं। तुमचा जीवन चरित्र चालावा यासाठी तुम्हाला श्रम पैसे देतो, जीवन मजुरी देतो ना, त्याला पगार नाव आहे, त्याला वेतन नाव आहे, त्याला पेमेंट म्हणतात। जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी श्रम करता, काही असायचं, तुम्ही अर्धा तास करा नाहीतर तुम्ही दिवसभर करा, त्याचा मेहनताना आपण मागतो की नाही, दे बाबा, हात पसरतो। मग हे हात तुम्ही कोणाकडे पसरता, त्या मालकाकडे का, मग कंपनीच्या बॉसकडे नाही ना, तुम्ही श्रमाकडे हात पसरता, दे, मी आता मजुरी केलेली आहे, मला जीवन मजुरी देश। हा तो श्रमार्थ आहे, तो तुम्हाला कळतो का? श्रमगीता हेच तुम्हाला दाखवते की नाही, तुम्ही लक्ष देत नाही। तुम्ही म्हणता नाही, मी मोठा बँकेचा अधिकारी आहे, मी मोठा कलेक्टर आहे, मी मोठा इन्कम टॅक्स मध्ये अधिकारी आहे, माझा स्वतःचा बिझनेस आहे, मी स्वतः उद्योगपती आहे, मी स्वतः मालक आहे। काही नाही, याच्या करता करविता कोण आहे, श्रम आहे। आणि श्रम कोण आहे, हे 6वं तत्व, पंचतत्व आहेत, हे 6वं तत्व आहे। जशी हवा दिसत नाही, जसा वारा दिसत नाही, तशी श्रमाची तुम्हाला रूपे दिसतात, श्रमाची प्रतिकृती दिसत नाही, श्रमाची सावली तुम्हाला दिसते, जाणवते, पण तुम्ही तिला पकडू शकत नाही। तुमचे हात काम करतात, मशीन पकडतात, पेन पकडतात,
संगणक चालवतात, गाडी चालवतात, आणखीन काय काय करतात. त्याच्या मागे करता करता कोण आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही किती म्हणा मी मोठा पैसेवाला, मी पैसा नव्हता, हाताने मोजतो, बोटाने मोजतो, नव्हता, नाही नाही ना. म्हणजे हात चालतात कशाने? तू जेव्हा एखाद्या गोष्टीला स्पर्श करतोस तुला संवेदना कशाची होते, कशामुळे होते, कोण देतो तुला संवेदना करून? श्रम. म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्हाला हात लावायचा असेल तर श्रम करावे लागतात. तुमचा हात उचललाच नाही, तिथपर्यंत पोहोचलाच नाही तर तुम्हाला संवेदना मिळणार नाही. इतकंच कशाला, तुम्ही ताटातलं जर तुमच्या तोंडात नेलं नाही तरी तुम्हाला भोजन करता येत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे श्रमाची अदृश्य शक्ती आहे, श्रमाचे अदृश्य हात आहेत. ते दिसत नाहीत पण आहेत हे आपण मान्य करतो. हवा दिसते का तुम्हाला? नाही सर. पण आपण हवा तर घेतो. आता हवा घेतो हे सगळ्यांना माहितीच झालंय. झाडे लावा, झाडे लावा, ऑक्सिजन घ्या. किती मोठा बोबाटा चाललाय. म्हणून श्रमाला तुम्ही असं बाजूला करू शकत. तुमची इच्छा असू दे, तुमची इच्छा नसू दे, श्रम तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट झाला. जेव्हा तुम्ही अशा मोठी करून जन्म घेतला आईच्या गर्भातून, तेव्हाच तुमचं श्रमाचं बटन ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आणि मग जसे जसे तुम्ही मोठमोठे होत गेलात तसं रिचार्ज होत राहिले श्रमाची पॉवर. आता याच्यामध्ये असं आहे की आपण एक आज श्रमाच्या साठी किंवा ब्रह्मांडाचं एक आपण तंत्र करूया. तुम्ही काय करा की तुम्हाला समजा एखादी नोकरी मिळवायची आहे, एखादा उद्योग तुम्हाला चालवायचा आहे, किंवा तुम्हाला नवीन नोकरी मिळवायची आहे, तर तुमचं स्वप्न आहे, तुम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे किंवा अन्य काही पाहिजे. तर त्यासाठी कसं आहे, विजन बोर्ड असतो. विजन बोर्ड आपण तयार करायचा. एक असा चौकोनी किंवा कैताकृती असा पिवळा कार्डबोर्ड घ्यायचा. त्या कार्डबोर्डवरती तुम्हाला जी हवी असलेली चित्र चिटकवायची आहे. कापून घ्या. पेपरामध्ये असतात किंवा इतर ठिकाणी असतात, किंवा मोबाईल मधून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता, किंवा मोबाईलमध्ये समजा कॅनवा ऍप आहे, कॅनवा ऍप मध्ये जाऊन तुम्ही तुमचं विजन बोर्ड जर तुम्ही टाईप केलं तर विजन बोर्ड लगेच येतं. त्यामध्ये मग तुमचं नाव टाकायचं, डेट टाकायची, किंवा जसं आहे तसं तुम्ही एक कॉपी काढू शकता. त्याची प्रिंट बनवून तुम्ही लावू शकता. त्याच्यामध्ये काय काय येतं विजन बोर्ड मध्ये, तर त्याच्यामध्ये येतात पैसे. मेन काय गोष्ट पैशाची आहे. आपण हे श्रम कशासाठी करतो? पैशासाठी करतो. पैसा नसेल तर तुम्हाला काय घेता येणार नाही विकत, आणि तुम्हाला जगता सुद्धा येणार नाही. तर पैसा हे श्रमाचं एक प्रतिकृती रूप आहे, ज्याला आपण म्हणतो ना की बाबा त्याचं रूप काय आहे श्रमाचं, तर हे पैसा आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे. तर ते पैसे तुम्ही तिथं पैशाचं चित्र लावा, नोटाचे बंड लावा, दागिन्याचं चित्र लावा, घराचं लावा, बंगल्याचं लावा, गाडीचं लावा. तुमचं समजा नातेसंबंध तुम्हाला डेव्हलप करते तर जी कोणी नातेसंबंध तुम्हाला व्यक्ती पाहिजे चित्र लावा. आणि हे चित्र तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये लावा, भिंतीवरती, फ्रीजवरती लावा, किंवा तुमच्या आरशावर लावा. म्हणजे जाता येता तुमचं लक्ष राहील तिथे, आणि ते पाहायचं आणि आपण इमॅजिन करायचं आहे. म्हणजे कल्पना करायची की हे सगळं मला मिळालेलं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मला मिळालेली आहे असं जेव्हा मनाला सांगता, तेव्हा ती गोष्ट तुमच्या अगदी जवळ असते. आणि विजन बोर्डमध्ये काय होतं, तुमचं कल्पना चित्र निर्माण होतं. तुम्हाला नक्की काय हवंय हे तुम्हाला ब्रह्मांडाला सांगताय, आणि ब्रह्मांडाकडे तुम्ही अफर्मेशन करायचं, पुष्टीकरण करायचं. सांगा त्या ब्रह्मांडाला, ब्रह्मांड मला घर मिळाले आहे, ब्रह्मांड मला पैसे मिळाले आहेत, ब्रह्मांड मला जमीन मिळाली आहे, ब्रह्मांड मला गाडी मिळाली आहे. आता गाडीचा रंग सुद्धा तुम्ही ठरवायचा आहे. कोणत्या रंगाची गाडी, कोणत्या मॉडेलची गाडी, इलेक्ट्रिक आहे, सीएनजी आहे, पेट्रोल आहे, हे पण तुम्ही ठरवून ते तुम्ही बोलू शकता. एक 5 मागण्या तुम्ही रोज बोलायच्या ब्रह्मांडाकडे. 21 दिवस किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होईल. हे करून बघा. हा विजन बोर्ड तुमच्यासाठी खूपच आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत. ब्रह्मांडाच्या मधून तुमची जी भावना, विचार तुम्ही पाठवता त्या ब्रह्मांडाकडून तुम्हाला परत येतात, आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनात आकर्षण घेण्याची शक्ती, प्रेरणा तुम्हाला हा विजन बोर्ड देतो. हा विजन बोर्ड तुम्ही अवश्य करा. आणि विजन बोर्ड तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता, तुमच्या टेबलावरती ठेवू शकता. समजा तुम्ही काम करत असाल तिकडे,
आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा ठेवू शकता.